चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या विदेश दौऱ्यावरून लक्ष्य केले. पंतप्रधान कधी नॉर्वेचा, कधी जपानचा दौरा करतात, त्याचवेळी ते मायदेशातील नागरिकांना विदेश प्रवास टाळण्याचे आवाहन करतात, असे ते म्हणाले. तसेच आर्थिक वादळ घोंघावते आहे, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रीय महामार्गावरील धोका निवारणासाठी 3 कोटींची योजना. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या बागेवाडी घाटातील बडेकोळेमठ वळण हे गंभीर बनले आहे. एक प्रमुख अपघातप्रवण भाग म्हणून ओळखले गेले आहे. यासंदर्भात दखल घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्रुटी दूर करण्यासाठी 3 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. घटप्रभा नदीवरील पुलामुळे सिंचनाची सोय. घटप्रभा नदीवर बॅरेजसह पूल बांधल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. ते म्हणाले की, घटप्रभा नदीवर बांधण्यात येणाऱ्या या पुलामुळे आणि बंधाऱ्यामुळे या भागात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. रविवारी संगीत आशा कार्यक्रम. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांवर आधारित संगीत आशा हा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम रविवार 24 सायंकाळी 5 वाजता लोकमान्य रंगमंदिरात आयोजित केला आहे, अशी माहिती नितीन कपिलेश्वरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्राध्यापक दत्ता नाडगौडा, विवेकानंद मल्टीपर्पज सोसायटी व मराठी भाषाप्रेमी मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन आहे. सिव्हिलमध्ये पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करण्याबरोबरच कर्मचारी वर्गाची संख्या वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेळगाव शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अध्यक्ष दुर्गेश मेत्री यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. खाटीक समाजातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार. हिंदू खाटीक समाजातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. समाजाचे अध्यक्ष उदय गोडके अध्यक्षस्थानी होते. दीपक गायकवाड व घटप्रभा येथील पत्रकार सुभाष गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाज बांधव उपस्थित होते. कारण मी जर का 2-3 मिनिट बोलले तर कदाचित तुम्हाला इकडे नाही. हे बस अक्षय आकाश येते. वर्णव्यवस्थेचा बळी ठरलेला आपला समाज पिढ्यानपिढ्या ज्ञानार्जनापासून वंचित राहिला. त्यामुळे त्याच्या उन्नतीचा मार्गही खुंटला गेला. उच्चवर्णीयांच्या नजरेत तर तो अस्पृश्यच ठरला. बहुजन समाजाच्या मागासलेपणामागचं मर्म भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढलं आणि त्यांनी वंचितांसाठी शिक्षणाची